फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, तुम्ही एकीकडं लाडक्या बहिणी म्हणताय महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींना, ते पण कधीपर्यंत? फक्त तुम्हाला मतदान पाहिजे होतं म्हणून. एकीकडं लाडक्या बहिणी म्हणताय आणि आज आपल्या लाडक्या बहिणी जेव्हा मुंबईत आल्यात ना, मुंबईत कशासाठी? तर स्वतःच्या हक्काचं आरक्षण मागण्यासाठी माझ्या लाडक्या सगळ्या बहिणी मुंबईत दाखल झाल्या. माझ्या बहिणी, माझे बांधव, मराठी बांधव असतील किंवा ओबीसी बांधव, 18 पगड जातीचे बांधव मुंबईत मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून जेव्हा मुंबईत दाखल झाले, तेव्हा तुम्ही मस्त डाव करत, डावावर डाव, डावावर डाव करत राहिले हो. पहिलं तर आझाद मैदानावर यायला बंदी घातली. ते कसं का होईना तिथून मिळवलं, कोर्टाकडून मिळवलं प्रमाणपत्र आझाद मैदानात. तेच तर 5,000 लोक मान्य केले. बरं ठीक आहे, असो, ते कायद्यानुसार सगळं चालतं, त्याच्यामुळं आम्ही काय म्हणत नाही. पण मुंबईतलं खाणं पिणं तुम्ही बंद करावं राव. किती नीच प्रवृत्ती व तुमची. असले तुमचे डाव. आणि तुम्ही बहिणी म्हणताय, तुम्ही तुमची सख्खी बहीण जर तुमच्या घरी आली तर तुमच्या बहिणीला उपाशीपुटी लावताय का हो? सगळे मुंबईतले दुकानं बंद करताय का हो? की माझी बहीण आली आता खायला प्यायला नाही दिलं पाहिजे, करताय का? आज तुमच्या म्हणजे आज तुमच्या दारात समजते मी, कारण तुमचा वर्ष बंगला मुंबईला आहे ना, म्हणून आज स्वतःच्या हक्कासाठी जी लोक आलेत ना, तर ती तुमच्या बहिणीचा नवरा, तुमच्या बहिणीचे लेकरं, ही सगळे तुमच्या बहिणीचं कुटुंब आलंय ना मुंबईत. एकीकडं तुम्ही लाडक्या बहिणीसाठी हे केलं नाही, चित्रावा काय म्हणते की एक वेळा नवऱ्याच्या फोनची वाट नाही बघत आजकालच्या बायका, पण देवेंद्र फडणवीसच्या बाई तू बघत असशील ग, आम्ही नवऱ्याच्या लेकराच्याच फोनची वाट बघतो, कारण 1,500 टिकलेत, आमचं कुटुंब चालत नाही बरं का. 1,500 टिकलेत, आमचं कुटुंब चालत नाही. जे आम्ही मतदान करून ह्यांना खुर्चीवर बसवलंय ना, त्या खुर्चीमुळे ह्यांचं कुटुंब सुखात खातंय. आम्ही काय मोलमजुरी शेतानी करून खाऊ? त्यामुळं तुला मोलमजुरी करता येत नाही ना, म्हणून तुझं कुटुंब त्यांच्यावर चालतं, म्हणून तू ठीक आहे, तू कौतुक कर, तू वाट बघत असशील, आम्ही नाही वाट बघत, ती विषय सोड. पण आज मला देवेंद्र फडणवीस साहेबांना सरकारला एकच विचारायचंय. आता तुम्ही बाकीचे म्हणता देवेंद्र फडणवीसच नाव का? अरे बाबा, देवेंद्र फडणवीसकडे मुख्यमंत्र्याची खुर्ची आहे म्हणून त्यांचं नाव घेतलं जातंय, नाहीतर बाकीचे कुणाचे असते तर बाकीच्याच नावाने आम्ही बॉम्बा ठोकले असते की बाकीच्याच. कसं असतंय, हे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्याकडं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे ती एक प्रमुख आहेत, ती एक राज आहेत, आणि ह्यांची राजवट अशी की बाबा त्यांच्या दारात आम्ही गेलोय आणि ह्यांनी काय केलं, पाण्यासाठी तरसवावं, पाण्यासाठी खायचं प्यायचे खवय्या गल्ली बंद करून टाकली. आंदोलनापासून 4-4 किलोमीटरवर कुठं खायला प्यायला पाण्यासाठी माझ्या मराठा बांधव आणि बहिणी गेलेल्या तरसल्या हो. ही नीच प्रवृत्ती सरकारची नाही. सरकारला बोललेला कारण काय होते, लगेच व्हिडिओ ब्लॉक तरी होतो, कॉपीराईट तरी पडतं, काही ना काही घडतं. तुम्ही किती जणांचे आवाज दाबणार आहे तो? किती जणांचे? आज तुम्ही एकीकडं लाडक्या बहिणी म्हणताय, त्या लाडक्या बहिणीचा नवरा, लेकरं, त्या लाडक्या बहिणी मुंबईत दाखल झाल्या. बरं, त्या काय तुमच्याकडून फुकट अन्नदान घेत नव्हत्या हो खायला, फुकट पाणी घेत नव्हत्या, फुकट घेत नव्हते हो, ते सगळे पैसे देऊन घेणार होते, पण तुम्ही दुकानं बंद करायला लावले. काय हो काय हे सरकारची प्रवृत्ती? एकीकडं लाडक्या बहिणी म्हणायचं आणि एकीकडं त्यांच्या कुटुंबाला चुरगळून मारायचं. मुख्यमंत्री साहेब, माझी एकच सरकारला सांगायचंय बरं का, दादांनी तर सांगितलंच, पण ह्या समाजाच्या तुमचे खेळ सगळे लक्षात आले बरं का, समाजाच्या लक्षात आले, समाज अनुभवायलाय. तुमच्या घरात की बाकीचे हिरो हिरोईन सगळं आलेलं चालतं, पण माझा गोरगरीब मराठा समाज आला तर तुम्ही मुंबईतले दुकानं बंद करायला लावताय राव, ती बी खायचे प्यायचे. अहो, मुंबईला ही लाडक्या बहिणी, त्यांचे नवरे, त्यांचे लेकरं आल्यावर तुम्ही जिम्मेदारी घ्यायला पाहिजे होती की माझं कुटुंब मुंबईत येतंय, त्यांची सुव्यवस्था आपण करणं गरजेचं आहे, हे तुमची प्रवृत्ती पाहिजे होती. पण तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही किती कपटी आणि क्रूर बुद्धीचे आहेत. पण तुम्हाला काय वाटलं? अहो, हा मराठा समाज लढवय्या समाज आहे, हा मराठा समाज लढवय्या समाज आहे. किती जणाला तरी मराठा समाजानं लढाया करून पाणी पाजलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्य आम्हाला विचारात आहेत बरं का. आज तुम्ही आम्हाला पाणी देणार नाही, खायला प्यायला, बरं आमच्या पैशानं आम्ही विकत घेणार होतो, पण एक लक्षात घ्या, मुंबईला येणारा हा प्रत्येक जण काय माजल्याला आलेला नाही किंवा श्रीमंत कुटुंबातलं नाही बरं का.
माझा गोर गरीब शेतकरी पुत्र आलेले आहेत, शेतकऱ्यांचे लेकरं मुंबईला आलेले आहेत, की ज्याला जगाचा पोशिंदा म्हणलं जातं. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि आज त्या पोशिंद्याचे लेकरं बाळ, आज तो पोशिंदा मुंबईत आल्यानंतर तुम्ही त्याच्या पोटावर पाय दिलेला आहे, पाण्यासाठी तुम्ही त्याला मोतल केलेला आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवावी सरकारनं, आज तुम्ही त्यांचं तिथं आले त्यामुळं अन्न पाणी विकत घेऊन खात असताना सुद्धा तुम्ही ती बंद केलं. तर एक विचार करा, माझा शेतकरी बांधवांना जर पिकवायचं आणि विकायचं बंद केलं ना, तर तुमचे काय हाल होतील. तुम्हाला माझ्या शेतकरी बांधवाचे तळवे चाटले तरी सुद्धा उपकार फिटणार नाहीत, ही सरकारनं लक्षात घेऊ. आज गोरगरिबांनी तुम्हाला मतदान करून खुर्ची दिली, तुमचे बायको लेकरं आनंदात भाकरी जी खातात ते त्यांच्या उपकारामुळं, पण तुम्ही ती उपकार विसरून ते विकत घेऊन खात असताना सुद्धा बंद केलं. पण माझा समाज हरणारा नाही, माझा समाज हरणारा नाही. माझा समाज उपाशी पोटी आंदोलन करू शकतो, उपाशी पोटी. कारण जरांगे पाटलांनी उपोषण केलेलं होतं ते उपाशी पोटीच केलेलं होतं. त्यामुळं माझा समाज स्वतःच्या समाजाच्या हक्काची लढाई ही उपाशी पोटी पण लढू शकतं. कारण ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं आहेत सगळे. शाहू फुले यांच्या विचारानं चालणाऱ्या महाराष्ट्रातील जन्म घेतलेले साधू संतांच्या भूमीमध्ये जन्म घेतलेले ही मराठी आहेत. त्यामुळे ही मराठी हारणारे नाहीत. पण एक वेळा ह्याच गनिमिकावेतून तुम्ही आमच्या गावाकडं आल्यानंतर मतदान मागायला या. आता मी सगळ्या आमदार खासदारांना सांगते, ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला तेवढ्यालाच हा मराठा समाज ध्यानात ठेवणार, पण ज्यांनी ज्यांनी ही खेळ खेळले त्यांना मात्र दतुऱ्याच देणार आहे इथून पुढे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुम्ही आमचं खाणं पिणं बंद केलं म्हणजे काही फरक नाही पडणार हो एवढासा. कारण माझ्या मराठा समाजाला, माझ्या बांधवांना, ही गोरगरीब बांधव आहेत त्यांना उपाशी राहायची सवय आहे. कारण जेव्हा त्यांच्याकडे शेतामध्ये पिकत नाही तर त्यांनी उपासमारीतून दिवस काढलेले आहेत. असं काय तुमचे 1-2 दिवस दुकानं बंद ठेवले ना, ती काय त्यांना सवय आहे. परिस्थितीनं त्यांना एवढं बिकट परिस्थिती झेलून ती झेलतात ना, परिस्थितीनं त्यांना उपाशी राहायला शिकवलेलं आहे, चटणी भाकर खाऊन जगायला शिकवलेलं आहे, शिळ्या भाकरी खाऊन जगायला शिकवलेलं आहे त्यांना परिस्थितीनं. त्यामुळं तुम्ही 2 दिवस 3 दिवस दुकानं बंद ठेवले, त्यांच्यावर परिणाम होणार नाही. आणि आमच्या गावाकडल्या लोकांना एक सवय असते, भाकरी बांधून सोबत न्यायची आणि त्या नेलेल्या भाकरीतून वाटून खायची. सहज वाटसरू जरी बांधावरून चालला ना शेतकऱ्याच्या, तरी शेतकरी बोलवून म्हणतं, या पाहुणं खावा 2 घास. त्यामुळं ज्या ज्या लोकांनी तिथं बांधून नेलंय ना, ती लोक बाकीच्याला देऊन, पोलिसांनी सुद्धा खाऊ घातला आमच्या बांधवांनी, ते हारले नाहीत बरं का. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आमची जी गोरगरीब लोक आहेत ना, तुमच्यासारखे स्वार्थी नाहीत. तुमच्या दाराला कोण आलं तर तुम्ही कब्बर चहा देत नाहीत, पण आम्ही ना खाऊ घालून त्यांचा आत्मा शांत करून लावणारे गोरगरीब समाज आहेत. आम्ही पैशानं जरी गरीब असलो तरी मनानं लय मोठा समाज आहे बरं का आमचा. त्यामुळं ना तुम्ही जी हे केलं ती फक्त तुम्ही एक दाखवून दिलं, इकडं लाडक्या बहिणी म्हणताय आणि दुसरीकडं त्याच लाडक्या बहिणीवर त्यांच्या कुटुंबावर कसे अन्याय करताय. म्हणून सरकारनं एक विनंती करते, आता तरी सावध व्हावं. आणि काय हे मुंबईचे दुकानदार काय बावळट आहेत का हो तुम्ही थोडे? ह्या गर्दीमुळे तुमचा फायदा होणार होता ना. तुम्हाला कुणी जरी बंद करा म्हणून सांगितलं तर तुमच्याकडे माणुसकी नावाची गोष्ट नाही का? एखाद्या वेळा तुम्हाला सरकारनं जरी सांगितलं दुकानं बंद करा आणि तुम्ही नसते दुकानं बंद केली, आणि तेव्हा सरकार जर तुमच्या दुकानावर कुठले आच आणायला असतं तर माझा मराठा समाज तिथं खंबीरपणे उभा राहिला असता, तुमच्या दुकानाचं नुकसान नसतं होऊ दिलं. पण तुम्ही काय केलं? सरकारचं ऐकलं. आज तुमच्या दुकानात जो तुम्ही माल, कच्चा माल विकत घेऊन विकताय ना, तो माल माझ्या शेतकऱ्याच्या शेतातून येतोय बरं का. आणि तोच शेतकरी आज तुमच्या तिथं खाण्यासाठी तरसतोय. लाजा बाळगा ना जरा, लाजा बाळगा. कोणाच्या जीवावर तुमचे दुकान आहेत तिथं. त्यांनी म्हणले तरी तुम्ही नसतं बंद करायचं, 4 पैसे तुम्हाला येणार होते. माझा कुठलाही समाज तुमच्या दुकानावर लुटमार करून किंवा चोरून घेऊन किंवा वडून ताणून घेऊन खाणार नव्हता, पैसे देऊनच खाणार होता. कारण माझा समाज इमानदारी आहे. आणि तुम्ही सरकारनं आदेश दिला म्हणून दुकानं बंद केलेत. अरे लाजा वाटू द्या. तुमच्याकडे येणारा कच्चा माल ही माझ्या शेतकरी बांधवाच्या शेतातला येतोय ना, आज त्याच शेतकरी बांधवांना तुमच्या तिथं आलं की तुम्ही उपाशी मारायलेत. अरे कुणी काय बोललं तरी चालेल, पण एखादं जर आपल्या घरात साधा एक पाहुणा आला तरी आपण पाहुणचार करतो.
आणि तुम्ही विकत घेऊन खात असताना दुकानं बंद केलेत. आणि सरकारने एक गोष्ट लक्षात ठेवावी, ज्या प्रकारे तुम्ही माझ्या मराठी बांधवांना मुंबईत आल्यानंतर माझ्या गोरगरीब बांधवांना तरसवलंय, त्याचप्रमाणे तुम्ही गावाकडे आल्यानंतर गावाकडले जे आमदार खासदार जी सपोर्ट करत नाहीत ना, त्यांना आम्ही पक्क तरसवू बरं का. हा शब्द आहे आमचा, पण की कायम ध्यानात ठेवावं.